आज आपण पश्चिम महाराष्ट्रातली रेसिपी आषाढ स्पेशल असे कापण्या बघूया. याला आषाढ तळणे असेही म्हणतात. आता ही जी कापणी आहेत आता मी तोडली ती बघा किती सुंदर, म्हणजे अशी खुशखुशीत झाली आहे. अजिबात गुळाचा वापर केला असूनही वातड किंवा कडक झालेली नाही. आणि त्याला कलरही बघा किती सुंदर आले आहेत. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. त्यासाठी ना आपण एखादी वाटी किंवा जे भांडं आहे ते सगळं माप त्याच भांड्याने घ्यायचं. तर मी इथे अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. गूळ आधीच थोडासा बारीक करून घ्यायचा, त्यामुळे पटकन तो पाण्यात विरघळतो. थोडा वेळ असा ढवळून जितका शक्य होईल तितका तो वितळून घ्यायचा आणि विरघळून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर गॅसवर ठेवून त्याला आपल्याला फक्त पाणी करायचं आहे, पाक करायचा नाही आहे. पूर्ण गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि लगेच ते खाली उतरायचं आहे. घट्ट करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर तुमच्या कापण्या कडक होतील. आता इथे जवळजवळ 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून आणि 1 चमचा इतकंच मी चण्याचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा इथे वेलची पावडर, अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतले आणि थोडंसं चवीला मीठ घेतलं आहे. आता या जी आपली सुंठ पावडर आणि बडीशेप आहे ना, त्यामुळे या कापण्यांना खूप छान चव येते. इथे 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलं आणि हे कडकडीत तेल आपल्याला या पिठामध्ये ओतायचं आहे. आणि त्यानंतर आधी चमच्यानेच असं ढवळून घ्यायचं आहे आणि तर हाताने थोडंसं ते सगळीकडे पसरवून म्हणजे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे कडकडीत तेलाचं मोहन आहे ना ते सगळीकडे लागेल आणि आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतील. आता इथे गूळ थंड झालेलं आहे, गुळाचं पाणी, आणि ते गाळून घे. त्याच्यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल. पण आपल्याला हे गुळाचं पाणी आहे ना ते अगदी थोडं थोडं मिक्स करायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे, कारण आपल्याला तो घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पुन्हा मी थोडंसं घालते. असं थोडं थोडं करून आपल्याला घालून चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे. मला जे सगळं गुळाचं पाणी आहे ते लागलेलं आहे, म्हणजे 1.5 कप पिठासाठी अर्धा कप गुळाचं पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर आता आपल्याला हा एकदम घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे आणि हवं तर 5 मिनटं ठेवून द्या झाकून, किंवा तुम्ही लगेचही करून घेऊ शकता. तर मी इथे आता याचे 2 उंडे करून घेतले. हे पीठ किंवा तेल न लावताच हे लाटून घ्यायचे. अर्धवट पोळी जी आहे ती लाटून झाली की त्याच्यावर खसखस आहे ना लावून घ्यायची, पेरून घ्यायची आणि ती लाटायची त्याच्यावर. कारण अगदी शेवटी खसखस घातली की ती अर्धी तेलामध्ये पडते. त्यामुळे सुरुवातीला जर अर्धवट पोळी लाटून घातली की ती चिटकून बसते आणि तितकीशी ती पडत नाही. आता दुसऱ्या साईडला पण एका साईडने घातली की दुसऱ्या साईडने पण खसखस घालायची. या कापण्या खसखस लावल्यामुळे खूप छान दिसतात आणि खायलाही खूप चांगल्या लागतात. तर पुन्हा मी आता हे दुसऱ्या साईडने पण खसखस लावून घेते. आणि आता ही जी कापण्यांची जी पोळी आहे ती अगदी तुम्हाला जर कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर पातळ लाटा, आणि खुसखुशीत हव्या असतील तर मध्यम लाटा, आणि मऊ हव्या असतील तर तुम्ही त्या थोड्याशा जाड लाटा. तर मी इथे मध्यम लाटली आहे. ते पिझ्झा कटरने आता कट करून घेते, किंवा सुरीनेही तुम्ही सहज कापू शकता. कापण्या कापायला अगदी सहज होतात. तर इथे मी आता ह्याचा डायमंड शेप घेणार आहे, म्हणजे अगदी आपल्याला शंकरपाळ्या कशा आपण थोड्या लहान कापतो, पण त्याच्यापेक्षा या थोड्याशा मोठ्या कापायच्या आहेत. आपल्या ज्या कापण्या आहेत त्यांना सुंदर असा डायमंडसारखा आकार आलेला आहे. मी तुम्हाला यातली एक कापणी दाखवते किती जाड झाली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही एवढी जाड आणि आतमध्ये पण ती खसखस ना छान दिसते. तर मी सगळ्याच्या दोन्ही उंडेच्या कापण्या कापून घेतल्या आणि त्याच्यानंतर तेल मध्यम गरम करून त्याच्यामध्ये ह्या कापण्या घालायच्या. आणि आपल्याला ते कापण्या घालताना सुरुवातीला जरा गरमच तेल हवं आणि थोड्या वेळानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच्या थोडीशी पुढे ठेवायची, अगदी मंद पण ठेवायची नाही. जर तुम्ही मंद ठेवली तर कापण्या जास्त तेल शोषून घेतील, तेल राहील त्याच्यामध्ये. आणि अगदी मोठी ठेवली तर त्या वरून भाजल्या जातील, आतून कच्च्या राहतील. त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियमच्या थोडीशी पुढे ठेवायची आहे. आता कापण्या तळताना आहे ना तुम्हाला जो कलर पाहिजे, म्हणजे तळून झाल्यावर, तर तो कलर येण्याआधीच तुम्ही त्या कापण्या तेलातनं काढून घ्यायच्या, नाहीतर मग त्या एकदम काळ्या होतील, काळपट सगळ्या कापण्या दिसतील. तर आता हा बघा किती छान कलर आलेला आहे.
तर मी आता या कापण्या आहे ना तेलातनं काढून घेते, कारण अजून थोडा वेळ ठेवला तर त्याचा एकदम डार्क कलर येईल आणि जसजशा कापण्या तळायला लागतात तशा ना आपले जे बुडबुडे आहेत ना ते थोडे थोडे कमी होतात. तुम्हाला दिसतच असेल बघा, आता त्या तळून झालेले आहेत तर त्याला जे बुडबुडे आहेत ते पण कमी झाले. आता पुन्हा मी दुसऱ्या कापण्या सोडते आणि समजा तेल तुमचं थंड झालं असेल तर पुन्हा गॅस थोडा मोठा करायचा. थोडा अर्धवट झाली कापणी तळून की मग मध्यमच्या थोडंसं पुढे ठेवायचं आणि सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे मी या सगळ्या कापण्या आहेत त्या तळून घेते. कापण्यांचा कलर पुन्हा बघा किती छान कलर आला. इतका कलर आला की कापण्या काढून घ्या. दिसायला बघा किती छान दिसतात त्या कापण्या आणि अगदी अशा खुसखुशीत झाल्या आहे. कडक किंवा पातळ कुठेही झाल्या नाही, आतून छान त्या भाजल्या पण गेल्या आहेत. ह्या कापण्यांना तुम्ही चहासोबत खायला खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा. कशा झाल्या त्या मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.